बघतो नाहीये। पावसाळी अधिवेशन, शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न, ज्यामध्ये रस्ते, पाणी, महागाई वगैरे हे प्रश्न, राज्याच्या हिताच्या गोष्टी, सरकारला सल्ला, विरोधकांना टोला वगैरे वगैरे गोष्टी इथं चर्चेत येणं अपेक्षित असतं आणि काही अंशी तसं होतंय। पण गेल्या काही दिवसात या सगळ्यामध्ये एक नवा ट्रेंडही सुरू झालाय। हा ट्रेंड आहे आपल्या राजकीय विरोधकांना थेट भिडण्याचा, टीका टिप्पण्यांच्या पलीकडे जाऊन थेट धमक्या, शिवीगाळ करण्याचा। सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर अशा दोन्ही बाजूंना या गोष्टी दिसत आहेत आणि गोष्टी थेट धक्काबुक्कीपर्यंत, हमरी तुमरीपर्यंत जात आहेत। नेमकं काय घडलंय समजून घेऊयात। नमस्कार, मी सुधीर, लोकमत मध्ये आपलं स्वागत। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये झालेला वाद महाराष्ट्रानं पाहिला। हा वाद विधिमंडळाच्या आवारातच झाला आणि थेट हमरी तुमरीवर येत नंतर शिवीगाळही झाली। हे सगळं कॅमेऱ्यात कैद झालं आणि राज्यानं पाहिलं। यानंतर दोन्ही नेत्यांनी घडलेल्या प्रकारावर माध्यमांवर बिनधास्तपणे प्रतिक्रिया देत एका पद्धतीनं जे केलं त्याचा काहीच पश्चाताप नसल्याचं दाखवलं। विधिमंडळाच्या आवारात नेमकं काय घडलं होतं हा व्हिडिओ पहा। बघतो नाहीये, एकटा जायला मी तुझ्यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही। गोपीचंद पडळकरांची गाडी आली, ते उतरले आणि तिथूनच पास होणाऱ्या आव्हाडांच्या कार्यकर्त्यांसोबत आणि थेट जितेंद्र आव्हाडांसोबतही त्यांची शाब्दिक चकमक झाल्याचं दिसतंय। यावेळी पडळकरांनी आव्हाडांना शिवीगाळ केल्याचंही म्हटलं जातंय। याच्या आधीचाही एक व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ पहा। मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा। पडळकर उभे असताना पडळकर काहीतरी बोलले आणि तिथून जाणाऱ्या आव्हाडांनी त्यांना थेट मंगळसूत्र चोर, मंगळसूत्र चोर असं ओरडल्याचा दावा केला जातोय। आव्हाड स्वतः त्यावर बोललेही। त्यावर आव्हाड म्हणाले की आम्हाला अर्बन नक्षल म्हणून डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय। हे दोन्ही नेते या संपूर्ण घटनेवर काय म्हणालेत पाहूयात। मलाच कळलं नाही, मी आणि धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांचे बंधू, ते मला भेटायला आले होते। मी त्यांच्या असं खांद्यावर हात टाकून आपला खाली मान घालून आम्ही दोघे एकमेकांशी बोलत होतो। तोपर्यंत एक गाडी थांबली आणि त्या गाडीचा दरवाजा असा मुद्दामून उघडल्यासारखा उघडला गेला आणि तो आमच्या दोघांनाही लागला। मी मागे वळून बघितलं तर हे मासे होते। मी आपलं त्यांच्याकडे बघितलं आणि पुढे गेलो। मग त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये काय रे, काय बघतो रे, असं काहीतरी बोलले। आपण असल्या गोष्टींकडे लक्षही देत नाही, सवय झाली, मुंबईत राहिलो मी। काय झालं त्यालाच विचारा व्यवस्थित। मी आता काय सांग, तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेटला। तुम्ही तिथे शिवीगाळ केली, हे व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे। शिव्या दिले, नेमकं प्रकरण फक्त शिवीगाळ केली असं म्हणतात ना। ठीक आहे, बघा ना व्हिडिओ। बरं, हा वाद आता एवढ्यावरच थांबला नाही, तर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी थेट आव्हाडांना त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवर फोन आणि मेसेज करून धमक्या देणे सुरू केलंय। अत्यंत अश्लील शब्दात शिवीगाळ केलेले मेसेज, त्याचबरोबर आलेले फोन, हे सगळं आव्हाडांनी जसेच्या तसं आपल्या ट्विटरवरती पोस्ट केलंय। त्यांच्या पोस्टमध्ये दिसताय त्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या शिव्या आणि धमक्या। आव्हाडांनी त्यानंतर पुन्हा एक ट्विट केलं, त्यामध्ये धमकी देणारा जो कार्यकर्ता आहे तो आणि गोपीचंद पडळकर यांचा एक फोटो आव्हाडांनी तिथं पोस्ट केलाय। मला अर्वाच्य भाषेत जीवे मारण्याच्या धमक्या देणारा हाच तो अमर कोळी, असं आव्हाड म्हटलेत आणि अध्यक्ष काय कारवाई करणार असा सवालही आव्हाडांनी उपस्थित केलाय। हे वाद कदाचित आमदारांचे वैयक्तिक वादही असतील, पण राज्यात गुन्हेगारीच्या घटनांनी आधीच परिस्थिती चिघळलेली असताना आता थेट आमदारही गावगुंडांसारखे भांडायला लागलेत काय, असं चित्र निर्माण होत आहे। हा वाद झाला सभागृहाच्या बाहेर, पण सभागृहाच्या आतही उद्धव ठाकरेंचे आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाईंमधली खडाजंगी आपण पाहिली। त्यामध्ये अनिल परब यांनी गद्दार म्हटल्याचा दावा केला जातोय, तर शंभूराज देसाई हे ऑन कॅमेरा तू बाहेर भेट, तुला दाखवतो वगैरे सारख्या गोष्टी बोलताना दिसत आहेत। त्यामुळे आता कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न कुणी कुणाला विचारायचे, सर्वसामान्यांनी त्यांच्या प्रतिनिधींकडून काय अपेक्षा करायच्या असा प्रश्न उपस्थित होतोय। राज्यातल्या सर्वोच्च सभागृहात आणि सभागृहाबाहेर होणाऱ्या घटनांमुळे गुन्हेगारीला नॉर्मलाइज केलं जातंय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे।
अधिवेशन संपत आलंय, त्यामुळे आता या अधिवेशनात आणखी काय काय घडलेलं आहे त्यावरही पुढच्या व्हिडिओत बोलूयात. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा लोकमत.